भाजपचे अध्यक्ष अमित शहा आज गांधीनगरमधून लोकसभेचा उमेदवारी अर्ज भरणार आहेत। पहिल्यांदाच लोकसभा लढवणाऱ्या अमित शहांचा उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी गांधीनगरमध्ये एनडीए कडून जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आलं। सरदार पटेलांच्या पुतळ्याला हार घालून अमित शहांनी आपली पुढील वाटचाल सुरू केली आहे। यावेळी उपस्थितांना संबोधित करण्याकरता उभारलेल्या स्टेजवरती अमित शहांनी एनडीए मधील घटक पक्षांच्या नेत्यांचं स्वागत केलं। यावेळी उद्धव ठाकरेंना अमित शहांनी आलिंगन देत स्टेजवरती आमंत्रित केलं। उद्धव ठाकरेंनीही जनतेला अभिवादन करत भाजप शिवसेनेची विचारधारा एकच असल्याचं वक्तव्य केलं। ठाकरेंसह गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी, राजनाथ सिंग, नितीन गडकरी तसंच अकाली दलाचे प्रमुख प्रकाश सिंग बादल आणि एलजेपीचे प्रमुख रामविलास पासवानही उपस्थित होते। उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी अहमदाबादमध्ये 4 किलोमीटरच्या रथयात्रेचंही आयोजन करण्यात आलं आहे। भाजपाध्यक्षांच्या अर्ज दाखल करण्याच्या निमित्ताने गांधीनगरमध्ये एनडीए कडून जोरदार शक्ती प्रदर्शनाची तयारी करण्यात आली आहे। त्यावेळी 101 ब्राह्मणांना मंत्रोच्चारासाठी बोलवण्यात आलंय। शिवाय या रॅलीमध्ये हम भी चौकीदार अशी टॅगलाईन असलेले टी-शर्ट घालून तरुणाई उपस्थित आहे।